भोंदू अशोक खरातला थोड्याच वेळात 6व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार। मृत्यूची भीती दाखवून महिलांवरच्या अत्याचार प्रकरणी खरातवर 6वा गुन्हा। दरम्यान काल 5व्या गुन्ह्यात नाशिक कोर्टानं खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली। भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातची पुन्हा एसआयटीकडून चौकशी। हर्षवर्धन खरातचा एसआयटी अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवला। खरातच्या आर्थिक व्यवहारांच्या संबंधित माहिती घेण्यासाठी हर्षवर्धन खरातची कसून चौकशी। आर्थिक व्यवहाराबाबत माहिती नसल्याचं हर्षवर्धन खरातचा दावा। अशोक खरातची आणखी एका जमीन व्यवहाराची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती। उरणमधील चाणजे इथं जमीन खरेदी केल्याची माहिती। 3 ते 4 कोटी किंमत असलेली जमीन स्वस्तात खरेदी केल्याचा दावा। खरात कोठडीत असताना फेरफार मंजूर झाल्याची माहिती। अशोक खरातशी संबंधित शिर्डीतील निलेश जपेची ईडीकडून तब्बल 12 तास चौकशी। शिर्डीतील हॉटेल मारीगोल्ड आणि जपेंच्या कोपरगावातील घरी एकाच वेळी ईडीची कारवाई। निलेश जपेचा अशोक खरातसोबत आर्थिक व्यवहार असल्याची माहिती। ईडीनं कागदपत्र जप्त केली। नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील 4 संशयित आरोपींचा एसआयटीनं ताबा घेतला। कंपनीतील एका कर्मचाऱ्याचं धर्मांतर केल्याप्रकरणी एसआयटीचं पथक तपास करणार। न्यायालयाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या 4ही जणांना आज कोर्टात हजर करणार। नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहादची चर्चा। हिंदू मुलीला मुस्लिम तरुणानं फोनवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठवले। दोघंही एकाच कंपनीत काम करत होते। आगरीपाडा पोलिसांकडून अशरफ नावाच्या तरुणाला अटक। माझ्या मुलीबरोबर हे प्रकरण घडलेलं आहे, जे पिरामल टावरमध्ये टेलिकॉलिंगचं काम करत होती आणि तिकडे एक ग्रुप होता। त्या ग्रुपमध्येच तो मुलगा होता अशरफ सिद्दीकी करून। त्यांनी जॉब गेल्यानंतर त्या ग्रुपमधनं 4-5 मुलींचा, हिंदू मुलींचा नंबर काढला आणि सगळ्यांना घाणेरडे मेसेज ऑन व्हिडिओ पाठवण्याचे चालू केले। त्याच्यातनं माझी एक मुलगी होती ज्यांनी हा प्रकरण माझ्याबरोबर शेअर केला आणि त्याच प्रकरणाबाबत आम्ही पोलीस चौकीमध्ये आले आणि कंप्लेंट नोंदवली आहे। FIR झालेली आहे आणि त्या मुलालाही अरेस्ट केलं गेलं आहे। ठाण्यातील मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबानं मुंबई ठाण्यासह राज्याबाहेर अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला। तुमच्यावर काळी जादू केली ती दूर करतो असं सांगत अघोरी पूजा करत होता। अघोरी पूजा करून पैसे मिळवून देण्याचा आमिष देत होता। या ठगाला अटक करण्यात आली। मालेगाव धुळे मतदार यादीमध्ये तब्बल 22,000 मतदारांची नावं समान। भाजप नेते किरीट सोमय्यांचं एक्स पोस्टद्वारे गंभीर आरोप। वोट जिहाद असं म्हणत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर सवाल। धुळे जिल्हाधिकारी मालेगावातील अधिकाऱ्यांची सोमय्या भेट घेणार। भंडाऱ्यात भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू। कारचा टायर फुटल्यानं अपघात। कार थेट ट्रकवर आदळली। अपघातात मायलेकीसह नवरदेवाच्या मामामामीचाही मृत्यू। लग्न सोहळा आटपून वऱ्हाडी परत गावी जात असताना अपघात। मुंबईमध्ये इंदिरानगर पाथर्डी फाटा परिसरात दारूनं भरलेली क्रेटा कार अपघातग्रस्त। सकाळी 6:30ची घटना। गाडी मालकाचा तपास सुरू। गाडीत एवढ्या दारूच्या बाटल्या कोणाच्या आणि कशासाठी याचा देखील शोध सुरू। प्रतापगड आंबेनळी घाटामध्ये दुचाकी कोसळली। तब्बल 900 फूट दरीमध्ये दुचाकी कोसळून दाम्पत्याचा मृत्यू। मृतदेह बाहेर काढताना रात्री अडथळा। आज पुन्हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी शोधमोहीम। नागपूरच्या उमरेड इथं उन्हाळी जलतरण वर्गादरम्यान तुषार ओमकारचा बुडून मृत्यू। स्वर्गीय भाऊमुळक जलतरण तलावातली घटना। सकाळी 7 वाजता तुषार जलतरण करत असताना पाण्यातच बेशुद्ध। ट्रेनरनं त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला। विरारजवळच्या शिरसाड इथं कंटेनरचा अपघात। कंटेनरची वसई विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला धडक। पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया। शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता। अल्पवयीन मुलाच्या हाती रिक्षा चालवायला देणं भोवलं। वडील परमेश्वर सूर्यवंशीवर गुन्हा दाखल। सोबत पोलिसांनी तंबी दिल्याची माहिती। भर रस्त्यावर अल्पवयीन मुलगा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ समोर आलेला होता। विरारच्या विराटनगर परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा 2 दिवसात छडा। शेजारच्या मुलानं चोरी केल्याचं तपासातून उघड। अल्पवयीन मुलासह 3घांना अटक। चोरीचा मुद्देमालही जप्त। काही महिन्यांपूर्वी शेजारच्या मुलाला घराची किल्ली सापडली होती। बुलढाण्यामध्ये रेती माफियांचा हैदोस। तहसीलदारावर तहसील कार्यालयात जाऊन हल्ला। नांदुरा तहसीलदार अजित जंगम यांच्यावर लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला। अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्यानं हल्ला झाला। हल्ला करून आरोपी फरार।
बातमी पुण्यातून आहे. पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज होती. आजच्या सर्वसाधारण सभेला नगरसेवक लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर आज पुन्हा ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर कारागृहात असल्यामुळे त्यांना ऑनलाईन उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मागच्या सर्वसाधारण सभेला देखील आंदेकर सासू सून ऑनलाईन उपस्थित होत्या. आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहरातल्या पाणीपुरवठा संदर्भात चर्चा होईल अशी माहिती. पुण्यातील महापौरांच्या बंगल्यातल्या 19 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागानंच फांद्या छाटणीच्या नावाखाली हा प्रस्ताव मंजूर करून घेतला आणि त्यानंतर प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्याचा आरोप आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी फक्त छाटणी करण्याची परवानगी असताना निलगिरी, पिंपळ, आंबा, जांभूळ, चिंच, उंबर यासारख्या विविध वृक्षांची अक्षरशः कत्तल करण्यात आल्याचा दावा केला जातोय. पिस्तूल घेऊन फिरणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. 11 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीकडून पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त. गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरात कोयता गँगची दहशत. 4 लाखाच्या खंडणीसाठी दुकान मालकावर जीवघेणा हल्ला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. 3 गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. मीरा भाईंदर परिसरात अंमली पदार्थांविरोधी मोठी कारवाई. भाईंदर रेल्वे स्थानकावर कोकेनची विक्री करण्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकाला अटक. आरोपीकडून जवळपास 40 ते 45 लाखांचं कोकेन जप्त. मुंबईमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून 9 जण कोसळले. भांडूपच्या जनता मार्केट परिसरात रात्रीची घटना. एकाचा मृत्यू, इतर 8 जण जखमी. एका तरुणाला बाहेर काढायला गेलेल्या 8 जण देखील कोसळले. ॲक्च्युली इथे मातोश्री हॉलच्या बाजूला जनता मार्केट परिसरामध्ये एक कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. त्या ठिकाणी जे लग्न चालू होतं त्या लग्न समारंभात काहीतरी भांडणं झाली. तेव्हा ती मुलं धावत तिथे गेली. त्यातला एक मुलगा त्या स्लॅबमधून पाण्याची टाकी होती त्याच्यावर ज्या पळ्या होत्या ती पलटीवून पडला. त्याला वाचवायला त्यांचे पाहुणे गेले आणि तिथले लेबर गेले, पण ते सुद्धा त्याच्या पाठोपाठ पडले. सांगलीतील आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावात श्री सिद्धनाथ मंदिरातील चांदी गहाळाचा मुद्दा चव्हाट्यावर. मंदिरातल्या गाभाऱ्यासाठी चांदी दान केलेल्या भाविकाचा ट्रस्टच्या कारभारावर संशय. ट्रस्टचे चेअरमन सचिवांची चौकशी करण्याची धर्मादाय आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांकडे मागणी. कुर्ला रेल्वे स्टेशन बनलं स्केट बोर्डिंगचं मैदान. 2 तरुणांचा जीवघेणा स्टंट. एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद. रेल्वे पोलीस आणि आरपीएफ असतानाही स्टंटबाजी. मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल आता विचारला जातोय. विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाला 30 जणांची यादी. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणारे आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोअर कमिटीचा निर्णय. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून माधवी नाईक, डॉक्टर उपेंद्र कोठेकर, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, दयाशंकर तिवारी, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, दादाराव केचे, संजय भेंडे या नावांची यादी. सूत्रांची माहिती. विधान परिषदेवर संधी द्या. अकोल्यातील शिवसेना नेते रामेश्वर पवाळ यांची उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत 9 पैकी 2 जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला. त्यासाठी पक्षात इच्छुकांची मोठी रांग. बारामती पोटनिवडणुकीत 58.17% मतदान. 2,23,705 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2024ला 72% मतदान झालं होतं. 2024च्या तुलनेत मतदानात 13% अधिक घट. बारामतीसह राहुरी पोटनिवडणुकीची 4 मे रोजी मतमोजणी. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान. सरासरी 92.6% मतदानाच्या विक्रमाची नोंद. 16 जिल्ह्यांमध्ये 152 जागांसाठी मतदान झाले. देशातलं अभूतपूर्व मतदान अशी निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया. SIRद्वारे 27 लाख मतदार वगळल्याच्या पार्श्वभूमीवरचं मतदान. राजू शेट्टी आज उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांच्या नुकसानीच्या मुद्द्यावर समर्थनासाठी भेट. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी एकत्र यावं यासाठी राजू शेट्टींचा पुढाकार.
शिवसेना नेते संजय निरुपम यांचं प्रताप सरनाईकांना पत्र. रिक्षा आणि ऑटो चालकांना करण्यात आलेल्या मराठी सक्तीबाबत फेरविचार करण्याची पत्रातून मागणी. आज संजय निरुपम उत्तर भारतीय रिक्षा चालकांसोबत संवाद साधला. शिवसेना आमदार संजय गायकवाडांची प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून धमकी. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार, मात्र त्यावर अजूनही पोलिसांची कारवाई नाही. अत्यंत अश्लील भाषेमध्ये म्हणजे एखादा आमदार अशी घाणेरडी भाषा वापरूच कसा शकतोय आणि अशा लोकांना आपण निवडून देतोय. ते मला आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देत होते. त्याच्यानंतर ते मला तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीनं सुद्धा धमक्या देत होते. तरीसुद्धा मी त्यांना वारंवार हे सांगत होतो की तुम्ही पुस्तक वाचा, पण त्यांना तो पर्याय नकोसा होता, कारण की त्यांना वाचनाची सवय अजिबात नसणार आहे. वसई विरार महापालिकेचा अनधिकृत बांधकामासंदर्भात अजब निर्णय. वसई विरारमधील 2025 पर्यंत उभारलेल्या सगळ्या अनधिकृत चाळी आणि इमारतींना पाणी कनेक्शन देण्याचा निर्णय. ओसी नसलेल्या अनधिकृत इमारतींना पाणी जोडणी देण्याच्या निर्णयावरून पालिकेच्या भूमिकेवर सवाल. धाराशिवच्या भूम शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यावरून झालेला वाद अखेर मिटला. शिवप्रेमी, आंबेडकर अनुयायी आणि नागरिकांच्या चर्चेनंतर शॉपिंग कॉम्प्लेक्सलगत दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित. 14 मार्चपासून सुरू असलेला हा वाद अखेर मिटला. बीड शहरातील सुभाष रोड परिसरात असलेल्या लेन्सकार्ट दुकानाला टाळं ठोकलं. संतप्त सकल हिंदू संघटनेकडून लेन्सकार्टचा निषेध. हिजाब चालतो मग टिकली का चालत नाही, असा सवाल हिंदू संघटनेच्या तरुणांनी विचारलाय. सोलापुरातील आलेगाव भांडगावात भीमा नदीपात्रात आंदोलन. बंधारा बांधण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक. शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश, मात्र आंदोलनामुळे पाणी सोडता आलं नाही. धुळे तालुक्यातील खर्दे येथील शेतकरी भरत गुजर यांच्या 3 एकरावरच्या पपईला बाजारात अत्यल्प भाव. वाढत्या उन्हामुळे पपई खराब होतीये. हतबल गुजर यांच्यावर अखेर संपूर्ण पीक जनावरांना चाऱ्यासाठी देण्याची वेळ. कष्टानं उभा केलेल्या पिकाचे भीषण हाल. बुलढाण्यात मेहकर तालुक्यात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड. लोकांना तासनतास टँकरची वाट पाहत उभं राहावं लागतंय. टँकर आल्यानंतर पाण्यासाठी ग्रामस्थांची प्रचंड गर्दी. बुलढाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच भीषण पाणी टंचाई. सध्या 15 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा. 18 गावात विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्यात. पाणीसाठा 30%वरती. मे महिन्यात परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता. सध्या विदर्भात उष्णतेची लाट. काल नागपूरचं तापमान 43.2°C, मात्र नागपूरच्या सिमेंट रोड, डांबरी रोड आणि इमारतींच्या छताचं तापमान जवळपास 60 अंशांवर होतं. हवेच्या तापमानापेक्षा सरफेस भागाचं तापमान 30%पेक्षा जास्त. बेसिकली जो IMD के जो तापमान नापे जाते हैं वो एयर टेम्परेचर्स होते हैं, लेकिन उसके जो एक वेरिएशंस होते हैं, हम स्पेसिफिक वेरिएशंस देखें कि अगर हम डिफरेंट सेटिंग्स में बात करें या डिफरेंट जगह पर जाएंगे तो वो जो टेम्परेचर है ड्यू टू एल्बिडो इफेक्ट्स ऑफ द एलिमेंट्स, जो भी वहाँ पे चीज़ें हैं, जैसे मैंने बताया कि बिल्डिंग्स हैं, हाई रेज बिल्डिंग्स हैं या फिर कुछ ऐसे ओपन एरिया है, तो ये इफेक्ट्स रहेंगे वहाँ पे, तो टेम्परेचर वेरिएशंस होते हैं. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात पुढील काही दिवस तापमान वाढणार. 23 ते 27 एप्रिल दरम्यान या भागात उष्णतेचा तडाखा. मुंबईसह काही ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता. सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान. विजांच्या कडकडाटासह वाऱ्यामुळे झाडं कोसळली. घरावरचे शेड्सही उडून गेले. काही घरांचंही मोठं नुकसान. बीडच्या जिल्हा आरोग्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलंय. एबीपी माझाच्या बातमीची दखल आरोग्य विभागाकडून घेण्यात आली आहे. रुग्णासाठी डेझर्ट कूलरची व्यवस्था तर कार्डियाक मॉनिटरही दुरुस्त झाला. धाराशिवमध्ये अंगणवाडी पोषण आहारात घोटाळा झाल्याचा आरोप. निकृष्ट आहार मिळत असल्यानं अंगणवाडी सेविका आणि पालक आक्रमक. सोमवार ते शनिवार एकच आहार मिळतो. कुपोषण दूर करणं अंगणवाडीचा उद्देश, मात्र निकृष्ट आहारामुळे उद्दिष्टाला हरताळ. त्याच्यात आळी निघाली होती, लापसीमध्ये आळी. मग त्यांनी आम्ही म्हणतो तुम्ही तुमच्या लेकराला असं खाऊ घालतात का? लेकराच्या तोंडातलं काढून खाऊ नका तुम्ही. किती म्हणतात त्यांना? आता एका लेकरांना प्रति त्यांना 8 रुपये तरी असतील ना. मग तुम्ही 2 रुपये सुद्धा खर्चत नाही त्या लेकरांना. अर्धा किलो तांदळाचा सर भात किती होते तेवढा भात देते आणि रेशनचा तांदूळ वापरते.